गणपती गजानन माता लक्ष्मी राधाकृष्ण आहे कुस्वामी चल बा चल मायरा बाय. ऑलरेडी निघायला उशीर झालाय 6:05 झाले ताईच्या गावातून निघायला. आता बघूया म्हणजे किती वेळ जाते आपल्याला तरी पण मुंबईला जायपर्यंत. आणि तिथं सर्व घाय झाले त्याच्यामुळे आपल्याला थोडंफार माहिती वगैरे देताना आली म्हणजे जे सुरुवातीचं जे इन्फॉर्मेशन देते तशी द्यायला नाही आली. कारण की मला निघायचं होतं 5:30ला आणि आता वाजलं 6:05 म्हणजे बहुतेक तरी अर्धा तासाचा टाइम निघून गेलाय. त्याच्यामुळे आपल्याला जितकं कव्हर करता येईल ना तितकं कव्हर करायचा प्रयत्न करू. आज थंडी पण भरपूर आहे आणि तर मी कपडे ना भरपूर घातले. थंडी म्हणजे इतके मोठ्या प्रमाणात थंडी आहे गाव बाजूला. मुंबई सारख्या शहरामध्ये नाही तितकी थंडी वाटत पण जी गावाला आहे ना भरपूर आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे विचार करा मी टी शर्ट आतमध्ये एक टी शर्ट घातली त्याच्यानंतर शर्ट त्याच्यानंतर ही गरम माझे म्हणजे उडी आहे माझ्याजवळ ती घातली असे 3. आणि खाली बघायला गेलं तर एक हे आहे जीन्स पॅन्ट आहे त्याच्या आतमध्ये त्याच्या वरनं एक ट्रॅक आहे. आणि आता आपण मित्रांनो जाऊ पुढे डायरेक्ट आता नागुटण्याला भेटूया. आणि आता आपण जवळपास नागुटण्याला पोहोचल्याच जमावत. हा नागुटण्याचा हा जो ब्रिज म्हणजे आतून मधून आलोय बाहेरना पण रस्ता होता पण मी आतमधून आलोय. आणि असं काही सौंदर्य आहे. आणि आपण बाजारात म्हणजे मार्केटमधून शहरामधून आतमध्ये आलो त्याच्यानंतर आपण बाहेर पडू. कारण बाहेरना पण रस्ता होता पण मला मार्केट मधून बरा पडतो जवळ पडतो ना. आणि नागुटण्याचा बस स्टॉप बघा इथं नागुटण्याचा बस स्टॉप आहे. हे नागुटण्याचा बस स्टॉप आहे. हे पूर्ण मार्केट आहे आणि इकडून नंतर लेफ्ट घेतल्यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे जो मुंबई गोवा हायवे आहे तिकडच जाणार आहोत. आता फायनली आपण नागुटण्याला पोहोचलो आहोत. आता आपल्या वाजले तर किती तुम्ही बघू शकता असाल 6:45 वाजलेले आहेत. आणि म्हणजे आपण जवळपास आपण लवकर रस्ता कव्हर केलेला आहे. आणि आता आपण इथं जास्त वेळ न थांबता जो पुढचा प्रवास आहे तो चालू करूया. थंडी मोठ्या प्रमाणात आहे पूर्ण कुरकुर होत आहे थंडीमुळे. त्याच्यामुळे आपण जितक्या लवकर होईल ना तितक्या लवकर जाण्याचा प्रयत्न करूया. तर चला तर आपण जास्त वेळ इथं थांबून जमणार नाही. आता आपल्या जवळपासच आहे आपला मुंबई गोवा हायवे म्हणजे 1 मिनिटाच्या अंतरावर. तिथं डायरेक्ट आपण चला जास्त वेळ न घालवता तिकडे जाऊया. आणि फायनली आपण चला आता इथून निघूया आणि जी आपली एक्स्ट्रा लाईट आहे ती बंद करून घेऊया. आणि हा समोर तुम्हाला दिसत असेल नागुटणे इथून बाहेर निघालो मुंबई गोवा हायवे जॉईन होईल आता आपल्याला. आणि इथून आपण निघालेलो आहोत. मला वाटतं कॅमेरा नीट लागला नाही बरोबर आहे वाटतं मला पण असू दे. आणि आपण फायनल मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत. ह्या बाजूला वीज भट्टीचं काम चालू आहे. कोकणातल्या लोकांची सकाळ बघा कशी असतं. हे काका बघा सकाळी एकदा दूध सप्लाय करायला चाललेत. असं असते कोकणातल्या लोकांचे. काय नाही काय लोक शेतावर जातात ज्यांचं जो काम असतं तो आपल्या गावातली माणसं करायला सुरुवात करते सकाळची. आपल्या मुंबईला रात्री झोपते 12 आणि 1 वाजता आणि सकाळी उठायला पूर्ण जीवास जातो. पण आपल्या गावातली लोक रात्री 10-11ला झोपणार आणि उठणार सकाळी किती 5, 5:30, 6. काय लोक 4 वाजता पण उठतात. हे बघा बोलतात ना अर्धवट काम केलं. आता हेल्मेट वगैरे घालून आपली गाडी स्टार्ट केली पुढे आलो आणि लक्षात आलं की आपला जो हेल्मेटचा लॉक असतो तो लावायला विसरलो. गाडी आपण बाजूला लावूया आणि त्याच्यानंतर तो लॉक लावून घेऊया. आपला लॉक राहिलेला लावायचा. आणि आपलं चला तर हे गणपती गजानन माता लक्ष्मी आई जगदंबा श्री राधाकृष्ण ऐकू रमावली म्हणजे कुसुम लक्ष ठेवलं.
आणि आपण नागोटण्यावरनं निघालोच आहोत, जास्त काही वेळ झाला नाही. अरे वा, मंदिर दिसल्यावर पाया पडणं एक आहे तू पाहिजे ते मला भेटणार नाही, म्हणून मी अजून थोडा उशीर केला. म्हणजे तयार झाली, थोडं टाइमपास करत करत रेंगलच राहिलो तिथं. मला माहित आहे की आता जर टाइमपास करत तर पुढचा आपल्याला व्ह्यू आहे ना चांगला भेटेल. हा थोडा उशीर होईल पण व्ह्यू मस्त भेटेल. आणि तोच व्ह्यू भेटलेला आहे. तिथे रस्ता भरपूर खराब होत आहे. आता माझ्या मते ते समोर दिसतोय ना, लूट केलंय सर्व. हा जो हा पॅसेज होता ना तो भरपूर खराब होता. म्हणजे एखाद्या जर वेगवान आलं ना गतीने तर काय नाही काय त्याचं काम 25 होतच. थंडी भरपूर आहे, पूर्णपणे हात वस्त्रत आहेत. हातामध्ये ग्लव्स घातलेत ना तरी सुद्धा थंडी भरपूर लागते. मला वाटलं नव्हतं की इतकी थंडी असेल, तर पण त्या मनाने कमी आहे. गेल्या टाइम मी गेलो ना मुंबईला आता काहीतरी 1 महिना आधी, त्या मनाने कमी आहे. थोडंफार रस्त्याचा जो खराब आहे ना त्याच्याने कमरेचे हाड नीट करते, हड्डी पसली एक करते आपली भरपूर इथं. म्हणजे आता जास्त नाही झालं, थोडं जागेवर म्हणजे तिथून थोडासा गॅप पडला आणि हा थोडासा म्हणजे हड्डी पसली एक करतात ना तशी गंमत झाली. करणं नको, तुला समजत नाही काय? गाडी वर्षाचे 12 महिने चालवतोस ना, गाडी कुठून घ्यायची ती नाही. आणि ह्या गाड्यांच्या आपल्याला पुढे जायला लागेल, कारण की हे धूल मातीने आपला कलर आहे ना, काळे कपडे घातलेत ना तर लाल कपडे केल्याशिवाय सोडणार नाही. आता चांगला रस्ता आहे म्हणून काय नाही, तर तिथे जर अजून आपण त्याच्या जवळ असतो ना तर आपले काळे कपडे तर लाल कपडे केल्याशिवाय सोडली नसते आपल्याला. आणि होतेच तर कसं ह्या रस्त्यावर असलं तर कसं जर आपण चिखलामधून आलो तरी पण दाग तर राहणार, तशी गंमत आहे. ते आले खराब रस्त्यातून तर घाण तर राहणारच आहे ना. आणि आता हा चांगला रस्ता भेटतो, म्हणजे आता आपण मिनिमम जास्त नाही पण बायबर लावतो तिथे आपण मिनिमम जास्त नाही पण किती 70, 75, 80च्या स्पीडनी गाडी कंटिन्यू करू शकतो. म्हणजे कसं लेवल ठेवावं लागतं. जर ऍव्हरेजचा जर आपल्याला हिसाब काढत असला ना गाडीकडे करत तर लेवल टू लेवल गाडी पकडायची. म्हणजे 70, 80 ठेवली ना आपल्याला बरोबर होऊन जातं. आठ वाजेपर्यंत तर आपण पनवेलला जायलाच पाहिजे जर तिथे चहा नाश्ता करायला थांबलो नाही तर. आणि मित्रांनो सकाळी निघतो आणि त्यावेळेला जर सकाळी जर भक्तिगीत ऐकली ना तर घेतलं म्हणजे काय झालं. मी एका इकडे तर गाणी पण ऐकतो, युट्यूब लावून गाणी सुद्धा ऐकतो आणि एका इकडे आपलं ब्लॉग पण चालू आहे कंटिन्यू. माझे कंटिन्यू तसे व्हिडिओ असायचे, म्हणजे मी ऐकत राहायचं. रात्रीचं असं किंवा दिवसाचं. सकाळी आहे ना गाडी बंद पडली आणि पाठीमागे ट्रॅफिक नशीब रात्रीचा वेळ नाही. रात्रीचा वेळ असला ना पण कसं समोर तर वाटतं की नाही कसं ना कसं थांबली. आम्ही सुद्धा आज दत्त जयंती असून सुद्धा लोक गावाला येतात तरी आपण मुंबईला चाललो का तर जबाबदार नावाची गोष्ट अंगावर असते ना त्याकरिता. नाही तर कोणाला गावातलं सुख सोडून मुंबईला जायचं वाटत नाही. पोटा पाण्याचा विषय असतो म्हणून सर्वजण मुंबईला जातात. पण जे मुंबईला राहतात ना खरोखर सांगतो जे मुंबईला राहतात ना त्यांचा असं एक पण नसेल दिवस की गावातली त्यांना आठवण नाही आली. मी माझ्यावर ना सांगतो, मला नेहमी काय नाही ते गावातले विचार येतच डोक्यात. असं कोणताच म्हणजे कोणताच कोकणी माणूस नसेल की त्याला गावाची आठवण येत नाही. मग तो कुठला पण नसतो. आपलं ट्रेन किती 16 किलोमीटर आहे, पनवेल 47 आणि नवी मुंबई 62, ठाणे 110. म्हणजे आपल्याला आता 16 किलोमीटर बोललं तर 15 मिनिटं तर लागतं. म्हणजे 7 वाजून 5 मिनिटं झालेत नाही आपल्याला. आता आपल्या तिकडे जायचं मिनिमम 7:20 पकडे. 7 वाजून 5 मिनिटं म्हणजे 7:20 ते 25 पर्यंत जायला. जर आपण ट्रेनला 7:30ला पोहोचलो ना तर पनवेलचा आपण अर्धा तासात कव्हर करू. म्हणजे आपण जास्त ना 8 वाजेपर्यंत आपण पनवेलला जाऊ पोहोचू. आता हिसाब मला भेटतोय जरा. सकाळी सकाळी गाणं ऐकायला ना अप्रतिम. जे पेपर सुख असतं ना तो अनुभव तो असा पूर्णपणे वाटतं. मी तर अनुभवतो, तुम्ही पण अनुभव माझ्या
व्हिडिओच्या माध्यमातून असं समजून झालं की तुम्ही स्वतः बाईक चालवते, तुम्ही अनुभव घेता कोकणातला आपल्या गावाचा. हळूहळू मुंबईच्या दिशेने आपली पावलं वाटचाल करते. चुकीच्या रस्त्याने येतं पण दुसऱ्यांचे पण लोकांना कसे करतात. काय रे तुम्ही खेळ केले होते माझा तिकडं वळखलला पोचले. कारण की जो रस्ता आपला म्हणजे इकडच्या बाजूला कंपन्या दिसतात, त्या कंपन्यावर समजायचं आपण वडखलला पोचलो. कारण JSWचं हे बोर्ड जर लागलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या मते असं मला वाटतं की आपण वडखलला पोचलो. मला तर आणि हळूहळू कोकण पण हा मुंबई सारखाच होत चाललाय. पण आता कारण की आमच्या बाजूला म्हणजे दिघी पोट झालंय, दिघी कोलवाड्याच्या बाहेर. बघा तिकडे पण आता काय अजून काय प्रकल्प राबतील सांगता येत नाही. जितकीच प्रगती होते तितकीच नुकसान सुद्धा होत आहे. आपली चांगलीशी राईड होती त्याच्यात उचापती झाले. हे बघा जो आपण माउंट लावलेला आहे कॅमेऱ्यासाठी तो पूर्णपणे लूज झाला. आता ह्याच्यातच आपल्याला किती वेळ जाते, 5 मिनिटात तरी जातील. आणि हा इतका चांगला व्ह्यू घ्यायचा सोडून आपल्याला हे अशी काय गंमत झाली. त्याला हे नीट करून घेऊया पटापटाने, पुढचा प्रवासाला लागूया. आपला परत एकदा फिट्ट केलेला आहे. आता आपण निघूया, जो पुढचा प्रवास आहे ना त्या लागूया. कारण की जास्त वेळ थांबून जमणार ना आपल्याला. हा काय व्ह्यू आहे बाजूचा आणि जास्त वेळ आपल्याला थांबून जमणार नाही. पूर्ण केसांची वाट लागलेली आहे. बघू अजून पुढचा प्रवास कसा होतोय. तर आपला जो काय पट्टा लूज झाला होता म्हणजे जो हेल्मेटचा माउंट आहे तो लूज झाला आहे, तो आता पण नीट केला तर नाही आपण पुढच्या प्रवासाला लागूया. इथं आपले 10 मिनिटं तरी वाया गेले. तेच 10 मिनिटं जर आपण आता गेलो असतो पेनच्या आसपास गेलो असतो. असू दे, तो समजलं लवकरच म्हणून काय नाही वाटलं. चला निघूया आपण पुढचा प्रवास. सूर्यदेवाला मानाची वंदना करून आपण पुढचा प्रवास. अरे गाडीला काय झालं, चालू हो ग, आपल्याला टाइम नाही. हा चला, पाठीमागून गाडी जरा लांबच आहेत आणि नशीब तर आपल्याला इथंच समजलं म्हणजे पुढे जाऊन हे नको, प्रॉब्लेम नको. आणि तो बरं झालं तो थोडक्यामध्येच हे झालं, ते खाली पूर्ण लांबत असतं कॅमेरा. शाळेतली मुलं चालले. हे सूर्यदेवाला आपल्याला दर्शन दिलेलं आहे. जवळपास आपण बहुतेक पोचलेलो आहोत तिकडं. म्हणजे आता पेनला पण आपण काय 10-15 मिनिटात पोचू, त्याचा काही प्रश्न नाहीये. वायझर लावू दे, थंडी भरपूर लागतंय. आणि आता आपल्याला काही जास्त टाइम नाही आणि मुंबईला जाऊन आता आपल्याला डबा सुद्धा घ्यायचा. डबा जर झाला असला तर डबा घ्यायचा, नाही तर राहू दे तसं. उघडे जाऊ, उघडे दिलेली वाशी नाका नाही, वाशी नाका होता. आणि बघूया ट्रॅफिक इथं ह्याच भागात थोडंफार ट्रॅफिक असतं. त्या माहित नाही पण ह्या भागामध्ये ट्रॅफिक असतं दर टायमाला. म्हणजे असंच नॉर्मली असतं पण बऱ्यापैकी काय नाही बोलत पण असतो. पण चांगलंच आहे, थोडंफार ट्रॅफिक मध्ये पण राहणं गरजेचं आहे. माणसाचं पाय पूर्ण हवेत नसावे, जमिनीवर पण टेकलेलं पाहिजे. तसंच आपलं पूर्ण रस्ता खालीच नव्हे तर ट्रॅफिक सुद्धा पाहिजे, म्हणजे आपल्याला अनुभव तरी भेटतो. लालपरीवर नाव सुद्धा लिहिलंय की मी लालपरी आहे म्हणून. ती आता आतमध्ये जाईल पेन मध्ये. तिने आतमध्ये एंट्री मारली. आपण बाहेर न जाऊया, आपल्याला तिच्या पातळीवर नाही जायचंय. पुढे तिकडे चौकी आहे, तिथं समज ह्यांची गँग कुठं चालली. ओ भाऊ, तुमची गँग कुठं चालली, ह्यांची गँग कुठं चालली काय माहित नाही. आणि आपण हा कुठं आडवा तिडवा येते. राहू जरा जपून रे, मला पण माझ्यावर पण लक्ष दे. हा बरोबर, तो येईल नाही कारण तितकी मोठी गाडी नंतरला एकदम टाकली तर आम्हीच पाठीमागून बोलणार की काय हे करते, तो गाड्या कशा चालवायच्या समजत नाही काय. तसं ते त्यांचं पण बरोबर आहे आणि माझं पण बरोबर आहे. माझं चुकीचं नाही, माझं पण बरोबर आहे, त्यांचं पण बरोबर आहे, सर्वांचं बरोबर आहे.
बघा पाहिजे आता कसं काय ते. मुरुड, मॅन फ्रॉम मुरुड, मुरुडकरांची आहे म्हणजे आपल्या जवळचीच आहे. मुरुड डेपो मधली बस आहे. म्हणजे आपल्या गावापासून काहीतरी पाऊण तासाचं अंतर आहे. पाऊण तर 1 तास, मिनिमम पाऊण तासच. पाऊण तासामध्ये कव्हर होतो रस्ता. तर नेहमी नेहमी पाणी असतो. का माहित नाही, इथं पूर्ण पूर्ण पाणी भरलेलंच असतं इथं, काय नाही काय. आपला कॅमेरा थोडी चार्जिंग कमी आहे तर आपण चार्जिंगला लावणार आहोत. पण आपण ज्यावेळेला चार्जिंगला त्यावेळेला काय कारण की असं करणं गरजेचं आहे, कारण की नाही तर बॅटरीवर प्रॉब्लेम पडतो. गाडी स्टार्ट केल्यानंतरच जो काही चार्जिंगला लावायचा आहे तो लावून घ्यायचा. आणि हा एक TVS कंपनीने चांगलाच दिला आहे की आपण कधी वेळ पडली तर आपण चार्जिंग वगैरे करू शकतो कशाला कशाला, मोबाईलला वगैरे. आणि हा मला फीचर खरंच खूप आवडला TVS कंपनीकडून. असं नाही की मला उपयोग होते म्हणून आवडला, तर मला पहिल्यापासूनच आवडत होता की चांगलं आहे ना, समोरासमोर जर चार्जिंगला दिला असेल तर. अशा प्रकारे ज्या वेळेला आपण निघायचं असो त्यावेळेला जेव्हा चार्जिंग करायची असेल ना कशाला, एक मोबाईल असो किंवा कॅमेरा असो, त्यावेळेला गाडी चालू ठेवावी, तेव्हा आपल्याला चांगलं म्हणजे गाडीच्या बॅटरीवर काही प्रॉब्लेम पडत नाही. तर आपण आता मला आठवतोय डोळ्यासमोर येतोय ती कार जाते तिथूनच. कार अशीच कार माझ्या पुढे होती. काय रे, दोघाही पण गुट्टावला, तर मला इकडून जावं लागेल. आणि मी इथपर्यंत म्हणजे इतक्या भागात आलो आणि एकदम ब्रेक दाबला तर काय गंमत झाली, माझा पाठीमागचा ब्रेक लूज होता आणि पुढचा आणि पाचचा एकदम दाबल्यामुळे पडता पडता वाचलो. नशीब पडलं नाही, जागेवर गाडी थांबली नाही, असं थोडीशी तिडकी झाली गाडी. आणि इथं दुसऱ्या गाडीवाला माझ्या पुढे येऊन पडलेला होता. मी पडत होतो तिथं आणि इथं ते काका पडलेले, त्याला उचल करत होते. बाजूचे ते आजूबाजूला लोक असतात ते. आणि इकडून तर असा काय दिसतो बर्नाला, म्हणजे बर्नाला किल्ला आपल्याला तिथे इंग्लिश शब्द जमत. इंग्लिशची माझी दुश्मनी आहे त्याच्यामुळे. दादा चाललाय रेमच्यावर 99 कसं दाखवत होतं, मग माझी का कमी दाखवतो, आम्ही थोडं कमीच आहे ना. मला अभयारण्य तिथे याल ना तेव्हा इतकं गाडीवर कंट्रोल ठेवा आणि गाडीची गती कमी ठेवा. तुम्हाला माकडे भरपूर मोठ्या प्रमाणात बघायला भेटतील बघा, जसं की आता आहेत ऑलरेडी. एक टायमाला माझ्यासोबत घडलेली सीन, माझ्या बायकोसोबत झालेली सीन आहे. मी असंच जात होतो गावावरून मुंबईला आलो, त्यावेळेला नाही ना काय नाही गर्दी ही, आता तरी गाड्या आहेत, त्या टायमाला गाड्या नव्हत्या, असेल नेमक्या 3-4 होत्या. आणि एक माझ्याकडे आहे ना माझ्या अंगावर आला भाऊ, तर मला काय वाटलं की जाईल, नंतरला तो प्रत्येक थोडा वेळ जातच नव्हता. त्याच्यानंतरला परत मी गाडी बंद केली तसं तो गेला. आणि जशी गाडी परत चालू केली ना तशी परत तो आला अंगावर. मग एक दादा होते गाडीवाला, त्याने काय केलं की माझ्या आणि माझ्या बाजूला जो माकड होता बाजूला गेला होतो त्यांच्यामध्ये गाडी ठेवली आणि मला बोलतो चल तू. मग असं करून मी इथून बाहेर निघालो, तर मी गाडी चालू केली पण लगेच अंगावर येत होता. म्हणून नेहमी आहे ना मित्रांनो, माकडांच्या पासून सावध राहा कर्नाला अभयारण्याजवळ, कारण की कधी जर अंगावर येतील ना सांगता येत नाही. ह्या भागातच अनुभवलेलं आहे. जाऊ दे त्याची घाय होती, अरे जा रे, त्याला घाय आहे, मला पण घाय आहे नाही असं नाही, पण कसं आपल्या मुलं त्याला अडकायला नको, आपण तसं कमी जास्त वगैरे करत राहतो. जाणार कुठे पुढं माहित आहे. आता आपण जर पुढं असतो तर आपण त्या कोण्यातून निघालो असतो. ठीक आहे, आपण काढणार गाडी, ड्रायव्हर आहे बोलून चालू. गाडीवर बसलं म्हणजे गाडीवर बसलं ना पण कशी गाडी चालवायची काय तर पूर्ण डोक्यामध्ये काही सेकंड नसतो, एका सेकंदात निर्णय घ्यावा लागतो. जर आपण गाडीवर बसलो तर बाईकवाला असतो, कारवाला असतो किंवा इतर छोटी मोठी गाडी असतो, तर निर्णय घ्यायचा आहे ना त्याची क्षमता आहे ना 1 सेकंद पण नाही लागत. जर गाडीवर समोर काय प्रॉब्लेम वाटलं, खड्डा वाटलं किंवा समोर गाडी एकदम ब्रेक मारून काम होतं, जर पाठीमागच्या गाडीवाला आहे ना त्याची इतकी क्षमता असते की 1 सेकंद पण नाही लागत.
विचार करायला लगेच आपला निर्णय घेतो. ट्रॅफिक पण नाही भेटलं, चांगलं झालं. आता पुढचं तर सांगता नाही येत, पण ते इकडे आपल्या गाव साईडला आहे ना ट्रॅफिक नाही जास्त. आणि माझं स्वप्न विचार करायचं असा व्ह्यू भेटायला पाहिजे. आणि खरोखरच आज ते प्रत्यक्ष व्ह्यू पण घेतो, म्हणजे 4-5 गाड्या पुढं, त्याच्या पाठीमागे आपण, असा आनंद घ्यायला पाहिजे. अरे तू कुठे आडवी टाकतोस रे बाबा, मला जाऊ दे. आणि मला स्क्रीन बिकर तोडून ठेवलंय काय अप्रतिम. आणि मित्रांनो मी इतकं वेळ तुम्हाला सांगितलं नाही, म्हणजे इतकं वेळ म्हणजे आत्ताच, म्हणजे आपल्या व्हिडिओ मध्ये मी एकदा पण शब्द काढलाय नाही, पण मी तुम्हाला सांगतो की मी आत्ताच, म्हणजे हा आपला पहिलाच ब्लॉग असणार आहे. आणि कॅमेरा घेतला आणि पहिलाच ब्लॉग असणार आहे. तर मित्रांनो जितकं सपोर्ट करता येईल ना तितका सपोर्ट करा. जर तुम्ही मला आता सपोर्ट केला तर मला जर चांगलं म्हणजे मोटिवेशन भेटेल असं जर तुम्ही मला काही कमेंट वगैरे केलं नाही, तर पुढचे नक्कीच ब्लॉग मध्ये काय बदल असतील चांगल्या प्रकारचे. आणि पण पनवेलला खूप आहे बघा असे उत्तापती असते, तर हेल्मेट तरी घाल ना. माहिती आहे तू गाडी चालवतो, सर्व गाडी चालवतो, हेल्मेट घाल. स्वतःच्या जीवाकडे लक्ष द्यायचं सोडून आपण भरभरती स्टाईल मारत राहतो. मुंबई शिवडी जो आपल्या नावा, म्हणजे हा विमानतळ पण ह्या बाजूला, पुणे राईट साईडला, नवी मुंबई लेफ्ट साईडला, आणि वरना गेलाय तो एक्सप्रेस. चला आता कुठं तर आपल्याला दुकान बघायला लागेल, तिथं चाय नाश्ता करता येईल. आणि घरातल्याला कॉल करून सुद्धा आपल्याला सांगता येईल की मी पनवेलला पोहोचलो. म्हणजे कसं ते पण नाही चिंता करणार, म्हणजे काय टेन्शन नाही घेणार. आणि आपण पण एक आपलं कर्तव्य पूर्ण करायचं, पार पाडायचं असतं. त्याच्यामुळे आपण घरातल्या कॉल करून सांगूया की मी पनवेलला पोहोचलो. एक